कल्याणमध्ये आज उद्धव ठाकरे यांचा दौरा होणार आहे। ठाकरे गटाकडून दौऱ्याची जय्यत तयारी सुद्धा करण्यात आलेली आहे। ठाकरे गटाकडून शहरात ठिकठिकाणी बॅनरबाजी करण्यात येते। बॅनरबाजीच्या माध्यमातून शिवसेनेला डिवचण्याचा सुद्धा प्रयत्न करण्यात आलेला आहे। त्यांचं खूप खूप स्वागत या ठिकाणी करतो मी की माझ्या मतदारसंघामध्ये तब्बल 7 तास जे आहे ते या ठिकाणी त्यांनी दिलेले आहेत। प्रत्येक गल्लोगल्ली जे आहे ते त्या ठिकाणी ते जाणार आहेत, व्हिजिट करणार आहेत आणि त्याचबरोबर जे आहे कल्याण लोकसभेमध्ये कशा प्रकारची कामं झाली आहेत ही ते त्या ठिकाणी मला वाटतं बघतील। ते कशा प्रकारचं काम जे आहे ते त्या कल्याण लोकसभेमध्ये झालेलं आहे आणि मला वाटतं देर आहे दुरुस्त आहे। हे जर अगोदर केलं असतं या सगळ्या 7 तासाचा दौरा तर मला वाटतं आज परिस्थिती काही वेगळी असती। याच विषयी अधिक माहिती घेण्याकरता थेट जाऊया आपले प्रतिनिधी अशोक कांबळे यांच्याकडे कल्याणला। आत्ताच तुम्ही ऐकलं असेल की खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांचं सुद्धा असं म्हणणं होतं या दौऱ्यावर त्यांनी टीका केलेली आहे। हाच दौरा जर आधी केला असता तर मात्र 7 तासांचा दौरा करण्याची वेळ आली नसती अशी टीका आता शिवसेनेकडून केली जाते। आज उद्धव ठाकरे कल्याण डोंबिवलीत असणार आहेत। लागवी सत्ता संघर्षानंतर कल्याण डोंबिवलीमध्ये उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचा हा पहिला दौरा आहे आणि कालचा जो रिझल्ट बघितला आहे सरकारच्या फेवरमध्ये जो नार्वेकरांनी रिझल्ट दिला त्यानंतर शिवसैनिक हा अनेक ताकदीने रस्त्यावर उतरले आहे। उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचा हा दौरा अंबरनाथपासून चालू होणार आहे आणि कल्याणला हा दौरा संपणार आहे। कल्याणमध्ये शिवसैनिकांनी मोठ्या प्रमाणात बॅनरबाजी देखील केलेली आहे आणि गेट लावलेले आहेत आणि आता सगळ्या कार्यकर्त्यांचं पदाधिकाऱ्यांचं लक्ष आहे की उद्धव ठाकरे हे आपल्याला काय कानमंत्र देतात आणि हा जो मतदारसंघ आहे हा मतदारसंघ श्रीकांत शिंदे यांचा मतदारसंघ आहे। परंतु आता उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेने असं निश्चित केलेलं आहे की येणाऱ्या 24 मध्ये हा मतदारसंघ हा आपल्याकडे घ्यायचा आहे आणि आपला उमेदवार निवडून द्यायचा आहे। यासाठी आज हा दौरा आहे आणि ह्या दौऱ्याकडे सर्व कार्यकर्त्यांचं पदाधिकाऱ्यांचं आणि सामान्य जनतेचं देखील लक्ष लागलेलं आहे यांनी। अशोक, या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर बॅनरबाजी सुद्धा करण्यात आलेली आहे। या बॅनरबाजीतून शिवसेनेला डिवचण्याचा सुद्धा प्रयत्न करण्यात आल्याचं कळतंय। हो, बॅनरबाजी मोठ्या प्रमाणात केलेली आहे आणि हा मतदारसंघ जो आहे हा मतदारसंघ श्रीकांत शिंदे यांचा मतदारसंघ आहे। गेल्या 10 वर्षापासून ह्या मतदारसंघामध्ये खासदार म्हणून ते वावरतात आणि आता हाच मतदारसंघ उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचे कार्यकर्ते पदाधिकारी यांनी निश्चित केलेला आहे की हा मतदारसंघ आता आपल्याकडे घ्यायचा आहे आणि येणाऱ्या 24 तारखेला येणाऱ्या 24 मध्ये हा मतदारसंघ आपल्याकडे घेऊन आपलाच खासदार हा निवडून आणायचा आहे आपल्याला। निश्चित, धन्यवाद तुम्ही दिलेल्या एकूणच या सविस्तर माहिती करता। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।